आता तुम्हाला मी माझ्या बाळाची एक सवय सांगणार आहे, ती म्हणजे अशी बेड टाईम स्टोरी. आता माझ्या बाळाला दररोज झोपताना 2 स्टोरी सांगायच्या असतात. कोणत्या कोणत्या स्टोरी सांगायच्या असतात ग पिऊ? आजीबाईची आणि सासाची. आजीबाईची आणि ससाची. ह्या 2 स्टोरी आमच्या बेड टाईम स्टोरी आहेत, म्हणजे दररोज आम्हाला ती सांगायची असते. आत्ता जवळजवळ 1 वर्ष झालेलं आहे आणि ह्या स्टोरी मी सांगत असते. माझा यूट्यूब चॅनल आहे सुजाता आई पण म्हणून, त्याच्यावरती मी तिचं रेकॉर्डिंग आमच्या दोघींचं केलं आहे आणि त्याच्यावरती ती स्टोरी मी टाकलेली आहे. जर तुम्हाला ऐकायची असेल की काय स्टोरी सांगते ते, तर तिथे जाऊन तुम्ही ऐकू शकता. पण ही दररोज आम्हाला स्टोरी लागते, पण वेगळी नाही. ह्या 2 स्टोरी त्या झोपल्याशिवाय आम्हाला त्या ऐकल्याशिवाय आम्हाला झोप येतच नाही. आता पहिल्यांदा स्टार्ट करू आपण की आजीबाईची स्टोरी कशी ते. बोल पिऊ, आजीबाईची स्टोरी. एक होती आजीबाई. एक होती आजीबाई. तिला जायचं असतं लेकीच्या घरी. तिला जायचं असतं लेकीच्या घरी. मग आईस्क्रीम घेते. ती लेकीसाठी आईस्क्रीम घेते. अजून टोमॅटो घेते. मिरची घेते आणि मग जायला लागते तिला लेकीच्या घरी. आणि मग मध्ये काय असतं? जंगल. आणि जंगल मध्ये तिला कोण भेटतं? टायगर काय म्हणतो? आजीबाई तुला खाऊ का? आजीबाई म्हणते मला नको खाऊ. लेकीच्या घरी जाईन. तू खाईन. मग तुम्हाला खा. मग पुढे गेल्यावर भेटतो लांडगा. म्हणतो आजीबाई तुला खाऊ का? आजीबाई तुला खाऊ का? आजीबाई म्हणते मला नको खाऊ. मी लेकीच्या घरी जाईन. तूप रोटी खाईल. मग तुम्हाला खा. मग आजी कुठे जाते? लेकीच्या घरी. मग लेकी म्हणते, आजीबाई म्हणते मला तूप रोटी खाते, जाडजूड होते आणि मग घरी जायला निघते. मग आणि त्याची लेक येते.